हॅलो हाय. नाती टिकवण्यासाठी काही गोष्टी आपण सुद्धा शिकायला गरज असते. जसं की विश्वास ठेवा. शंका नात्यामध्ये नसाव्यात. विश्वास त्याला जपवतो, कारण शंका नातं नासवतात आणि विश्वास त्याला जपवतो. एकमेकावरचा विश्वास हे नात्याचं वेळ म्हणजे बळ आहे. ते छोट्या छोट्या गोष्टीवर शंका घेतली तर मोठी नाती सुद्धा ढासळतात. एकदा विश्वास गमावला की ते नातं तुटतं. विश्वास ठेवा, पण तो कमवायला लागतो हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे ऐकणं पण शिका यार. फक्त बोलणं चालत नाही, ऐकणं ही तितकंच महत्वाचं आहे. समोरच्याचं मन ओळखायचं असेल तर शांतपणे कधी समजून त्याचं बोलणंही जरा ऐकून घ्या. म्हणजे कसं ऐकण्यानं प्रेम वाढतं. सहनशक्ती सुद्धा आणि समजूतदारपणा या दोन्ही पण लागतात समजून घेण्यासाठी. आणि ऐकणं म्हणजेच समोरच्या व्यक्तीला महत्व देणं. तिसरं म्हणजे संवाद ठेवा यार. बोलणं वगैरे बंद करू नका. नात्याचं मूळ जे आहे ते संवादात असतं. दररोज थोडंसं का होईना पण बोलायला हवं. म्हणजे बोलणं की गैरसमज टाळता येतात. मोबाईलपेक्षा माणूस महत्वाचा आहे हे विसरू नका, कारण शब्दच नातं जोडतात आणि शब्दच नाती तोडतात. आणि थोडा पुरेसा वेळ द्या. वेळ नसेल तर प्रेम फक्त वाढेल असं नाही. गुंतवणूक फक्त पैशात न करता वेळेतही करावी लागते. एकत्र वेळ घालवणं म्हणजे आठवणींचं उगमस्थान. बिझी असाल तर एक कॉल करा, एक टेक्स्ट करा. पुरेसा असं प्रेम दाखवण्यासाठी असं खास वेळ नको असतं, खास मन हवं असतं. तर माफ करणं शिका. कोणतंही नातं परफेक्ट नसतं. भांडणं तर होतातच, पण त्यावरचं प्रेम जास्त असावं लागतं. चूक झाली तरी माफ करणं म्हणजे कमीपणा नाही, तर ते नातं वाचवण्याची ताकद असते. गरज क्षमतेची, कारण ते आपलेपणाचं नातं असतं. आदर ठेवा. प्रेमातही आदर असावा लागतो. भांडणं झाले तरी भाषेचा तोल न घालवता तसं सगळं होईल असं नाही, पण वेगळी असली तरी मन एकत्र ठेवता म्हणजे आदर ठेवा. आदर ठेवा की प्रेम वाढतं.